रसिक हो नमस्कार. सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण 1964 या वर्षातील काही चित्रपटांच्या त्यांच्या गाण्याच्या आठवणी करत आहोत. 60चं दशक आधीच म्हटल्याप्रमाणे संगीत च्या दृष्टीने बहारदार वर्ष होतं. या 60च्या दशकामध्ये शंकर जयकिशन, रोशन, ओ.पी. नय्यर, चित्रगुप्त, मदन मोहन आणि संगीतकार रवी, हे नौशाद साहेब, हे सगळे संगीतकार अगदी बहारीचं म्युझिक देणारे संगीतकार होते. आणि त्यांची सगळी गाणी असलेली चित्रपट गाण्यासाठी म्हणूनही तेवढीच गाजायची आणि चित्रपटही चांगले असल्यामुळं ते पण गायचे. त्यामुळं सिल्वर जुबली चित्रपट हा एक कॉमन फॅक्टर होता. त्यामुळं हे पिक्चर आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. सुरुवात करूया. दूर के आवाज, संगीतकार रवी, गीतकार शकील बदायुनी. यामध्ये जॉय मुखर्जी, सायरा बानो, जॉनी वॉकर, प्राण हे कलाकार होते. आणि मोहम्मद रफींनी गायलेली सोलो, आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्या आवाजातली ड्युएट, हे सगळे या लोकप्रिय झालेले आहेत. तर यातलं एक रफी साहेबांच्या आवाजातलं मुकद्दर आजमाना चाहता हूँ, मुकद्दर आजमाना चाहता हूँ, तुम्हें अपना बनाना चाहता हूँ, मुझे बस प्यार का एक जाम दे दो, मैं सब कुछ भूल जाना चाहता हूँ, मुकद्दर आजमाना चाहता हूँ. आणि प्रसाद प्रोडक्शनचं लोकप्रिय फॅमिली ड्रामा बेटी बेटे, यामध्येही कलाकार सगळेच मोठमोठे म्हणता येईल अशा याच्यातले सुनील दत्त नायक होते. सुनील दत्त, त्यांची नायिका बी सरोजा देवी, जमुना, सुदेश कुमार, महमूद, शुभा खोटे असे कलाकार यामध्ये होते. आणि शंकर जयकिशनचं संगीत, शैलेंद्र हसरत जयपुरी यांचे गीत, रफी साहेब, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर या सगळ्या गायकांच्या आवाजातल्या गाण्यांनी धूम केली होती बेटी बेटेमधल्या. त्यातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे ड्युएट पडद्यावर आहे. शुभा खोटे आणि महमूद, लोकप्रिय ड्युएट गीत. गोरी चलो न हंस की चाल, जमाना दुश्मन है, तेरी उम्र है 16 साल, जमाना दुश्मन है. ओ गोरी चलो न हंस की चाल, जमाना दुश्मन है, तेरी उम्र है 16 साल, जमाना दुश्मन है. कुछ परवाह नहीं सरकार, जमाना दुश्मन हो, मुझे तुमसे हुआ है प्यार, जमाना दुश्मन हो, ओ गोरी चलो न हंस की चाल. हे ड्युएट आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातलं. यानंतरचा शंकर जयकिशन यांचाच संगीत असलेला एक म्युझिकल हिट एप्रिल फूल, यामध्ये सायरा बानो नायिका आणि तिचा नायक हिरो विश्वजित. या चित्रपटातलीही सगळीचे सगळी गाणी शंकर जयकिशन यांच्या संगीतात गाजली. रफी साहेब, सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर यांच्या आवाजातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे रोमॅन्टिक गाणं पडद्यावर सायरा बानो आणि विश्वजित. मेरी मोहब्बत पाक मोहब्बत और जहाँ की खाक मोहब्बत, कहीं तुम्हें प्यार न हो जाए, तो बच बच के चलना हुजूर है, कहीं तुम्हें प्यार न हो जाए, तो बच बच के चलना हुजूर. एप्रिल फूलमधले येथील गाणेसुद्धा खूप गाजले होते. आणि
कश्मीर की कली, शर्मिला टागोरचा पहिला चित्रपट, शम्मी कपूर, प्राण साहेब आणि ओ.पी. नय्यर यांच्या संगीताची धमाल, शक्ती सामंताचा हा चित्रपट कलरफुल, कश्मीर की कली खूप गाजला. यातलं ड्युएट आशा भोसले आणि रफी साहेबाचं इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से, निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है तुमने जहाँ से, इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से. आणि AVMचा पिक्चर होता, त्याचं नाव मैं चुप रहूंगी. यामध्ये चित्रगुप्त यांचं संगीत होतं. तसंच शिकारी हा एक स्टंट पिक्चर श्रेणीतला होता. अजित हिरो, रागिणी पद्मिनीची बहीण ही त्याची नायिका होती आणि संगीतकार GS कोहली जे ओ.पी. नय्यरचे असिस्टंट होते. यांनी स्वतःच्या संगीताने सुद्धा एक स्वतःचं छोटंसं का होईना पण ओळख निर्माण केली होती. त्यातला हा प्रमुख चित्रपट GS कोहलीच्या संगीतासाठी ओळखला गेला, याचं नाव शिकारी. यात लता मंगेशकर, आशा भोसले, रफी साहेब यांची गाणी धमाल होती आणि त्यातलं हे ड्युएट आहे लता मंगेशकर आणि रफी साहेबांच्या. अगर मैं पूछूं जवाब दोगे, अगर मैं पूछूं जवाब दोगे, दिल क्यों मेरा धड़क रहा है, ओ तेरे भी दिल में है जरा जरा, मेरे भी दिल में जरा जरा है, अगर मैं पूछूं जवाब दोगे. याच शिकारीमधलं आणखीन एक ड्युएट, चमन के फूल भी तुझको गुलाब कहते हैं, हमें नहीं है सभी लाजवाब कहते हैं, चमन के फूल भी तुझको. तर असा हा 1964 मधल्या काही चित्रपटाच्या आणि काही गाण्याच्या आठवणी आपण केल्या. यापुढेही हा सिलसिला सुरूच असेल. आजचा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीतही हा व्हिडिओ जरूर शेअर करा. स्वरशुभेच्छा. नमस्कार.